नमस्कार मंडळी, तुम्ही तुमच्या मुलांसाठी बाजारातून खारीक पावडर आणत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास आहे। आज आपण बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी खारीक पावडर, तेही कोणतेही प्रिझर्वेटिव्हज किंवा अननेसेसरी ॲडिटिव्हज न वापरता। ही पावडर तुम्ही दूध, खीर, लाडू, शिरा किंवा इतर अनेक पदार्थांमध्ये वापरू शकता। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरच्या घरी बनवल्यामुळे इन्ग्रेडियंट्स काय आहेत हे आपल्याला पूर्णपणे माहित असतं। चला तर मग सुरुवात करूयात। खारीक शक्यतो चांगल्या क्वालिटीची आणि पूर्णपणे कोरडी घ्या। मी एका बाउल मध्ये 250 ग्रॅम खारीक घेतली। आता आपण प्रत्येक खारीक मधील बिया काढून घेऊयात। अशा प्रकारे काढून घ्यायचे। अशा प्रकारे आपण सर्व खारीक मधल्या बिया काढून घेऊयात आणि बारीक बारीक कट करून घ्यायचे। अशा प्रकारे आपण सर्व बिया काढून घेतल्यात आणि कट करून घेतल्यात। तर एका डिश मध्ये मी फॉइल पेपर लावलाय आणि त्याच्यावर खारीक टाकली। आता मी ते ओव्हन मध्ये ठेवते। तुम्ही हे कढईमध्ये पण करू शकता। कसं भाजून घ्यायचं 2 मिनिटवर सेट करूया। खारीक गरम होते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या तुझं तुका YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। आता चेक करूया आपण खारीक कशी झाली आहे। आता भाजलेली खारीक एका प्लेट मध्ये काढून पूर्णपणे थंड होऊन देऊया। ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। खारीक गरम असताना मिक्सर मध्ये फिरवली तर पावडरचं टेक्स्चर आणि स्टोरेज दोन्हीवरही परिणाम होऊ शकतो। आता भाजलेली खारीक एका प्लेट मध्ये काढून पूर्णपणे थंड होऊन देऊया। खारीक पूर्ण थंड झाल्यावर आता मिक्सर जार मध्ये घेऊया। आता पल्स मोडवर थोडी थोडी करून बारीक करून घ्यायची। एकदम सतत मिक्सर चालवू नका, मधून मधून मिक्सर थांबवून पावडर चेक करा। आपल्याला हवी आहे एकदम बारीक आणि स्मूथ खारीक पावडर। हवी असल्यास पावडर चाळून घेऊ शकता। मी इथे चाळून घेतलेली आहे म्हणजे ती अजून स्मूथ मिळते। पाहिलं ना, इतक्या सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी खारीक पावडर तयार केली। आता आपली सुंदर होममेड खारीक पावडर तयार आहे। ही खारीक पावडर तुम्ही गरम दुधामध्ये, खिरीमध्ये, शिऱ्यामध्ये, लाडूमध्ये, पॅनकेक्स किंवा इतर होममेड रेसिपीज मध्ये वापरू शकता। मुलांसाठी वापरताना त्यांच्या वय आणि आहारानुसार प्रमाण ठरवा। इथे आपल्याला खारीक फक्त त्यातील मॉइश्चर कमी होऊन ती व्यवस्थित राहील आणि क्रिस्प होणे महत्त्वाचे आहे। खारीक छान कुरकुरीत झाली पाहिजे, ही स्टेप खूप महत्त्वाची आहे। इथे मी एक छोटीशी टिप देते। पावडर पूर्णपणे थंड झाल्यावर ती स्वच्छ, कोरड्या आणि एअरटाइट कंटेनर मध्ये भरून ठेवायची। पावडर मध्ये मॉइश्चर जाऊ देऊ नका आणि वापरताना नेहमी कोरडा चमचा वापरा। तर मंडळी, बाजारातून खारीक पावडर आणण्यापेक्षा एकदा ही घरगुती पद्धत नक्की ट्राय करा। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्ही खारीक पावडरचा वापर कोणत्या रेसिपी मध्ये करता। अशाच सोप्या, होममेड आणि युजफुल रेसिपीज साठी भेट देत रहा तुझं तू खावर। धन्यवाद।